रामकृष्ण हरी. हे मुलं झाला होता याच्या पाठीवर 4-8 दिवसाला अशी धुवून काढली म्हणजे जरा क्लिअर होते बा लिया वाटे. आता कसं काय मोकळं वाटायला लागलं नाही वागा. रामकृष्ण हरी. सकाळी 4 ते 6 रियाज झालेला आहे मुलांचा. त्याच्यानंतर स्नान आणि स्नान करून सुंदर तुम्ही आत्ताच पाहिली प्रार्थना आरती या ठिकाणी झालेली आहे. आपल्या संस्थेच्या वेळापत्रकानुसार सकाळी 5 ते 6 रियाज ही नवीन मुलासाठी संस्थेत यावर्षी झाली. पण जी जुनी मुलं असतात ती सकाळी तुम्ही पाहिलं 4 ते 6 रियाज करताना दिसतात. सकाळी 6 ते 7 स्नान करणे आणि आता 7 ते 8 नंतर प्रार्थना हनुमान चालीसा आपण तुम्ही सर्वांनी पाहिली. 8 ते 9 शाळेचा अभ्यास. आता हे का कोणी शाळेचा करतंय कोणी कशाचा करतंय. प्रतिबोधितं भगवता नारायण स्वयं. याचं वाचन पण का भाई वाचो. शाबास. आता 9 वाजता यांचा या मुलांचा सराव संपल्यानंतर तर तुम्ही बघू शकता 9 वाजता यांचा हा अभ्यासाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सुंदर जेवण वगैरे करून 10ला शाळेत जाणार. 10 ते 4 शाळा. शाळेतून आल्यानंतर एका 4 ते 5 रियाज, पखवाद, गायन, हार्मोनियम परत वाजवायला बसतात ही मुलं. 5 ते 6 हरिपाठ होतो. नंतर 6 ते 7 क्लास होतो. 7 ते 8 भोजन, निवांत गप्पा मारायला थोडा वेळ. 8 ते 9 संगीत भजन रोज डेली संस्थेत. त्यानंतर 9 ते 10 शाळेचा अभ्यास परत संध्याकाळी. 10 ते 5 परत विश्रांती. 10 ते 4 जुन्या विद्यार्थ्यांसाठी. प्रत्येक शनिवारी व रविवारी शारीरिक व्यायाम, कीर्तन, सराव यांचा आपण संस्थेमध्ये उपक्रम घेत असतो. आणि खेळायला शनिवार रविवार ऑफ टाईम असतो. कपडे धुवायला त्याला अगदी या सर्व नियमाचं पालन ही सुंदर मुलं या ठिकाणी करत असतात. अगदी खेळण्याच्या वयात ही मुलं साधना करतात. आपण बघू शकता. माती त्याला लावते जीवाशी काय घडते म्हणून वारा पाऊस पाणी वारं वाहून दुष्काळाशी लढते. एक दिवस त्याला झाड सोडते. चला आपण पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र व त्यांच्या जवळपासच्या परिचय मिळवते त्यांचे प्रयत्न होता. मार्ग अपने कैंप को छोड़कर इतनी दूर क्यों जा रहा है. दिन गुजरते गए और मार्ग लगातार एक ही दिशा में आगे बढ़ता रहा. मंगल हे आमचं श्री क्षेत्र पैठण आणि अतिशय सुंदर वातावरण. शाळेतून 4 वाजता आल्यानंतर थोडाफार नाश्ता वगैरे करून मुलं परत प्रॅक्टिसला लागलेली. बघा वारकरी संप्रदायामध्येच हे पाहायला मिळतं. शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण. तुम्ही पाहू शकता अतिशय आनंदाने उत्साहाने मुलं साधना करत आहे. यानंतर हरिपाठ.
सुंदर प्रकारे. पाहू शकता सुंदर असा हरिपाठ चालू आहे. नाविन्यपूर्ण चाली हरिपाठामध्ये मी त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. बाकीच्या संस्थेपेक्षा काहीतरी वेगळं या ठिकाणी आपण हरिपाठामध्ये चालीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम आणवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांसाठी भरपूर वेळ देणारी एकमेव संस्था वैकुंठवासी महंत भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्था. थांबा एक मिनिट तसंच थांबा. हे फॅन चालू आहे बघा. हे फॅन चालू असताना देखील सगळे फॅन चालू आहेत, तुम्ही पाहू शकताय का. परत खिडक्याच उघडे तरी असा घाम येणं. पुढे रे घाम. याचा उजेड कसं काय लागे नाही बॅटरीचा. याला बॅटरी सिस्टीम नसते का उजेडाची. ह्या का ह्यो 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 इकडे उजेडाची बरं वागा. लोकाला घाम दिसला पाहिजे रे. लोकाला वाटतं हे सहजच होतं. ह्या का हे घाम पाय हे बघ हे वन हे पाहिजे. घाम निघूस तर पोरं प्रॅक्टिस करते. संगती साधूची भावी भक्ती हरची भेटी तुम्ही हरिते ते संत संत ते हरी हे सर्वेदाचारी बोलतात. ब्रह्मडोळा सत्य वेदार्थ नाथ आहे ते आदाय व्यक्त होते. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदनायाचे सांगितले. वेदाचे बीज अक्षर हरी तुम्ही एखाद्या नावाने हरिवर हरिमुखी गाता हरपली चिंता त्या शाबास. टाळी वाजवा. हरिपाठ झाल्यानंतर अशा पद्धतीचा रोज क्लास चालू असतो संस्थेमध्ये. या पाठांतराचा फायदा भविष्यामध्ये कीर्तनाकरता गायनाकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. रोजची प्रॅक्टिस, शाळेचा अभ्यास, त्याच्यामध्ये अभंग पाठ करणं फार कसरतीचं काम आहे, पण मुलं अगदी सहज पद्धतीनं हे करतात. ही नाथ महाराजाची कृपा म्हणावी लागेल. या काळी दुखताना मन जनवारचा दिवस होता. पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाट उत्तम यश मिळवते चमकती सोने नसती. वरील वाक्यातील अधोरेखित 7 ऑगस्ट 9:55 PM रात्री. बघा दिवसभर काम करून त्यांचे अभ्यास काम म्हणजे त्यांचं अभ्यासाचं काम. बघा शांत चित्ताने पडल्या झोप लागली. पाहिले खरं अगदी मस्त पाहिजे. शुभरात्री सर्वांना. भानुदास एकनाथ. रामकृष्ण हरी. पाहिलं पहाटे 4 वाजता उठून रोज ही मुलं नित्य नियमाने सराव करत असतात. कोणी गायनाचा सराव करतं, कोणी मृदंगाचा सराव करतं, तर कोणी पाठांतर करून कोणी शाळेचा अभ्यास करतं. सराव करत असताना त्यांचं अंग हे घामाने ओलचिंब झालेलं आपण पाहिलं. पहाटे 4 वाजता थंडी वाजते म्हणून आपण अंगावरती गोधाडी घेऊन निवांत झोपलेलो असतो. परंतु ही ध्येय वेडी मुलंच इतिहास घडवत असतात, कारण अशी सहजासहजी मुलं ही घडत नसतात. आज हीच मुलं जर गावी असती तर पहाटे 8 वाजेपर्यंत आईच्या कुशीत बिलगुन झोपलेली बिनघोर मुलं आपल्याला पाहायला मिळाली असती. कला साध्य करायला तप करावं लागतं आणि त्यामध्ये खूप मोठा संघर्ष असतो, फार मोठी तपस्या असते. हे काय की हे प्राप्त होत नाही. रोज केलेला सराव त्याला मजबूत करत जातो. आज माझ्या या लेकराने केलेला त्याग, तपस्या, साधना फलद्रूप होणार आणि एक दिवस नाथ महाराज यांच्यावरती कृपेचा वर्षाव करणार. समाजाची मन जिंकून समाजामध्ये आपली प्रतिमा व वारकरी संप्रदायाची सेवा, आचार विचार संस्कार निष्ठेने करणार यात ते मात्र शंका नाही.
या माझ्या चिमुकल्यांच्या त्यागाला व साधनेला आपल्या सर्वांचे भरभरून प्रेम व आशीर्वाद सोबत असू द्या. त्याचबरोबर शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांची सदैव कृपा माझ्या या लेकरावरती राहो अशी मंगल प्रार्थना या ठिकाणी करतो. रामकृष्ण आहे.